त्यापासून इथं आग लागलेली आहे. तुमचा एक पण अधिकारी नाही. मी इथंच आहे हो साहेब. तुमचा डीवाय कुठे आहे इथला? डीवाय कुठे आहे तिथली? डीवाय नाही. ऐका कार्यकारी अभियंता कुठे आहेत तुमची इथले? डीवाय जळगावला, कार्यकारी अभियंता पुण्याला आणि आग कळंबमध्ये. असं कसं हो? ठीक आहे, तुम्ही सुट्टीवर पण बाकीचे लोक तर पाहिजेत ना. अजून आग वीज दिली नाही ती. आणि हेड क्वार्टर कोणाला सोडून विचारून गेली? कुणाला विचारून सोडले? असं नाही ना, हेड क्वार्टर सोडताना विचारलं पाहिजे ना, परवानगी घेतली पाहिजे. मी बोललोय सी साहेबांना पण डीसीपी आणून ती आता उद्या बाजून बाकीच्या सबस्टेशन जोडायला सांगा शहरातलं लाईट. एक भाग चालू झाला, दुसरा पण सांगा. आणि दुसरं मी ट्रान्सफॉर्मर देतो म्हणजे सी साहेब ते सकाळी यायला पाहिजे, ते बसवून घ्या उद्या. आणि हे जे अधिकारी सोडून गेलेत ना, इथले सेक्शन इंजिनियर कोण आहेत शहराचे? सेक्शन इंजिनियर कोण आहे ते कुठे आहेत? अहो सेक्शन इंजिनियर नाही, डेप्टी इंजिनियर नाही, नाही ना, कोणीच नाही. असं सगळेच गेल्यावर कसं व्हायचं? असं नसतंय ना. सगळ्यांनी एकदम निघून गेल्यावर कसं? तुम्ही रजेवर बाकीचे निघून जायचे गपचूप कसं? नाही, चालू तर करावंच लागल हो. चालू करावं पण हे असं करणार अधिकारावर कारवाई पण झाली पाहिजे ना. असं कसं? असं नसतं. ठीक आहे, आता आम्ही बाकीचं करू जेवढं होतं तेवढं. तुम्ही फक्त ते उद्या लाईट चालू, आता रात्री लाईट शहरातली चालू करून द्या. उद्या ट्रान्सफॉर्मर बसायची व्यवस्था करा. लाईट चालू करा, आज रात्री झाली पाहिजे चालू, बरं का? आणि उद्या ट्रान्सफॉर्मर बसला पाहिजे. हा ठीक आहे, ते बघा मटेरियल ते सांगून ठेवा आताच कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तुमचं मेंटेनन्ससाठी. ठीक मी आहे इथंच. मी सांगतो तुम्हाला झालं की. अचानक 2:15च्या सुमारास पॉवर ट्रान्सफॉर्मरने ओव्हरलोडिंगमुळे पेट घेतल्यानंतर ते आग विझवला. जास्त वेळ लागला कारण ते ऑइल पेट घेत होतं आणि ती आग विझवली. तोपर्यंत आम्हाला सप्लाय डायव्हर्ट करणे शक्य नव्हतं. मग त्यानंतर आम्ही सप्लाय डायव्हर्ट केला. तो हसेगाव आणि डिस्कळ ह्या 2 सबस्टेशनवर आम्ही तो साधारणतः 70 ते 80% सप्लाय रिस्टोअर केला रात्री. परंतु उरलेला जो 20-30% आहे तो आता थोड्या वेळात होऊन जाईल. आणि राहिला प्रश्न जो पॉवर ट्रान्सफॉर्मर हा जो जळालेला आहे, याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर आलेला आहे, इथंच कळंबमध्येच आलेला आहे आणि तो आपण बदलण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत. आणि आज रात्रीपर्यंत सगळं चालू होईल असं आमचं नियोजन आहे.